अयोध्या बाबर्ते योगी 22 जानेवारी 2024 अयोध्येत आजवर काय घडलं चला बघूया. अयोध्येतल्या रामकोट मोहल्ल्यातल्या टेकडावर एक मस्जिद होती. उपलब्ध शिलालेख आणि सरकारी दस्तऐवजानुसार या बहुचर्चित मशिदीचं काम 1528 ते 1530च्या दरम्यान झालं होतं. इथं स्वारी करून आलेला मुघल बादशाह बाबर यांच्या आदेशावरून त्यांचा मंत्री मीर बाकी यानं हे बांधकाम केलं होतं. म्हणून या मशिदीला नंतर बाबरी मशीद असं म्हटलं जाऊ लागलं. परंतु बाबर किंवा मीर बाकीने हे जमीन कशी ताब्यात घेतली किंवा या मशिदीचं बांधकाम होण्यापूर्वी तिथे काय झालं होतं याची कोणतीही नोंद आतापर्यंत सापडलेली नाही. मग मुघल नवाब आणि नंतर ब्रिटिश सरकारचं राज्य असताना वक्फ मंडळाद्वारे या मशिदीच्या देखभालासाठीही ठराविक रक्कम पुरवली जायची. मशिदीच्या भोवतीची जागा भगवान रामाचं जन्मस्थळ आहे अशी हिंदूची धारणा पूर्वीपासूनच आहे. त्यानुसार ते तिथे पूजाही करत आलेले आहेत, असं अनेक शासकीय नोंदी करणारे ग्रेंजेटियर आणि अनेक परदेशी प्रवाशांनी त्यांच्या लेखनात म्हटलेलं आहे. 1857च्या उठावानंतर नवाबाची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश सत्ता तसंच ब्रिटिश न्यायव्यवस्था लागू लागली. या काळात हिंदूंनी या जागेवर एक चौथरा उभारला आणि तिथे पूजा अर्चा करायला सुरुवात केली असं म्हटलं जातं. यानंतर दोन्ही समुदायामध्ये अनेक संघर्ष होत राहिले. तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने चौथरा आणि मस्जिद यांच्यामध्ये एक भिंत उभारली, पण दोन्ही साठीचा मुख्य दरवाजा एकच ठेवला. 29 जानेवारी 1885 रोजी निर्मोही आखाड्याचे महंत रघबर दास यांनी दिवाणी न्यायालयात या प्रकरणातला पहिला खटला दाखल केला. इथला चौथरा या रामाचं जन्मस्थळ आहे असं म्हटलं जातं. इथं मंदिर उभारण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. हा खटला टप्प्याटप्प्यात 3 न्यायालयांमध्ये फिरला. या 3ही न्यायालयांच्या निकालपत्रकामध्ये वादग्रस्त जागेशी संबंधित हिंदूंच्या श्रद्धा आणि धारणांचा उल्लेख होता. पण त्यांनी निकाल देताना मात्र केवळ उपलब्ध नोंदी आणि शांतता कायम करण्यासाठी तत्कालीन गरजांनाच महत्त्व दिलं. तणावाची दंग्याची स्थिती अधेमध्ये येत राहिली. दोन्ही बाजूच्या मागण्या कायम राहिल्या. भारतातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली. त्या दरम्यान हिंदूंनी चौथऱ्याच्या जागी मंदिर बांधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले. परंतु शहराचे दंडाधिकारी शफी यांनी दोन्ही समुदायाशी सल्लामसलत करून लिखित आदेश दिले की या चौथऱ्याला कायम स्वरूपाची बांधकाम रचनेचं रूप देऊ नये किंवा तिथे कोणत्याही मूर्तीची स्थापना करू नये आणि दोन्ही समुदायांनी परिस्थिती जैसे थे राखावी. पण यानंतर या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची तारीख 22 डिसेंबर 1949 या दिवशी असं लक्षात आलं की मशिदीच्या आत श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. बातमी सगळीकडे पसरली. मशिदीमध्ये प्रभू राम अवतरले आहेत, त्यांनी स्वतःच्या जन्मस्थळाचा ताबा घेतला आहे असा प्रवास सुरू झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनली. माता प्रसाद या जवानाने पुरवलेल्या माहितीवरून अयोध्या पोलीस ठाण्याचे प्रमुख रामदेव दुबे यांनी तक्रार दाखल केली. 50-60 लोकांनी भिंतीवरून उडी मारली. त्यांनी मशिदीचे कुलूप तोडली आणि आतमध्ये देवदेवतांच्या मूर्ती ठेवल्या. त्याचप्रमाणे भिंती विविध ठिकाणी देवदेवतांची चित्रही काढली असं या तक्रारीत नमूद केलं होतं. या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेश सोबतच दिल्लीतही उमटले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना तार पाठवून लिहिलं, अयोध्येतील घटनांनी मी अतिशय व्यथित झालोय. मला खात्री आहे की तुम्ही या प्रकरणात स्वतःहून लक्ष द्याल. हा अतिशय धोकादायक कायदा पाडला जातोय. त्याचे परिणाम भयंकर होतील. या काळात फाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचारातून देश जेमतेम सावरत होता आणि अजूनही मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानात स्थलांतरित होत होते. अनेक लोक पाकिस्तानातून भारतात येत होते. शिवाय पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे काश्मीरमधील परिस्थितीही नाजूक झाली होती. या घटनेनंतर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. दिगंबर आखाड्याचे महंत रामचंद्र परमहंस यांनी विशारद यांच्याप्रमाणेच एक याचिका दाखल केली. कालांतराने विश्व
हिंदू परिषदेने केलेल्या निर्देशनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. न्यायालयाने मूर्ती काढू नये आणि त्या ठिकाणी पूजा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचे आदेश जारी करण्यात आले. अनेक वर्षांनी 1989 साली जेव्हा निवृत्त न्यायाधीश देकीनंदन अगरवाल यांनी भगवानरावांच्या मूर्तीला न्यायिक व्यक्तीचा दर्जा दिला आणि नवीन खटला दाखल केला, तेव्हा परमहंस यांनी स्वतःची याचिका मागे घेतली. मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या सुमारे 10 वर्षांनंतर 1959 साली निर्मोही आखाड्याची तिसरी याचिका दाखल केली. राम मंदिरात पूजा करण्याचा आणि तिथली देखभाल करण्याचा अधिकार निर्मोही आखाड्याला आहे असा दावा सदर याचिकेत करण्यात आला होता. 2 वर्षांनी 1961 साली वक्फ मंडळाने आणि 9 स्थानिक मुस्लिमांनी चौथी याचिका दाखल केली. त्यांनी मशिदीवर मालकीचा दावा केला. शिवाय मशिदीला लागून असलेल्या दफनभूमीची जमीनही आपल्या मालकीची असल्याचं म्हटलं गेलं. जिल्हा न्यायालयाने या चारही याचिका एकत्र करून सुनावणीला सुरुवात केली. हा खटला इतर सर्वसाधारण खटल्याप्रमाणे 2 दशक सुरू राहिला आणि त्यामुळे स्थानिक हिंदू मुस्लिम चांगल्या शेजाऱ्याकडे सारखे एकत्र नांदत होते. परिस्थिती जैसे ती राहिली ती बदलली जेव्हा 80च्या शतकात भारताच्या राजकारणानं नवं वळण घेतलं. या दशकाच्या सुरुवातीपासूनच रामाचा जन्मस्थान असलेली जागा हिंदूच्या ताब्यात यावी, मशिदीचं दार उघडून तिथं मंदिर बांधून दिली जावी अशी मागणी जोर धरू लागली. 1984 मध्ये राम जन्मभूमी यज्ञ समितीची स्थापना झाली. पुढे हिंदू साधू संत विविध संघटना यांनी एकत्र येऊन राम जन्मभूमी न्यासाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या परिवारातली विश्व हिंदू परिषद या संघटना अग्रभागी होत्या. 1984 मध्ये अयोध्येकडे जाण्यासाठी पहिली रथयात्रा निघाली. त्यानं देशभरात वातावरण निर्मित झाली. पण एका बाजूला ही यात्रा सुरू असताना इंदिरा गांधीची दिल्लीमध्ये हत्या झाली आणि त्यांना स्थगित झाली. काही काळाने विश्व हिंदू परिषदेची मशिदीही दार उघडण्यासाठी आंदोलन पुन्हा सुरू केलं. 6 मार्च 1986च्या शिवरात्रीच्या दिवशी मशिदीचं दार उघडण्यात आलं नाही तर आपण कुलूप तोडू अशी धमकी व्हिपने दिली. हिंदू संघटनेचा दबाव वाढू लागला. आता राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. एका बाजूला अयोध्येचं आंदोलन वाढत चाललेलं होतं. याच काळात दुसरीकडे शाह बानो या घटस्फोटित महिलेला पोटगी देण्यासंदर्भात निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल मागे घ्यावा यासाठी मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाच्या नेत्यांनी राजीव गांधीवर दबाव टाकण्याला सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करावा अशी विनंती पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनीही संसदेत कायदा मंजूर ठरवून घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला. पण या निर्णयावर कठोर टीका झाली. विशेषतः धार्मिक बाबतीत एका समुदायाची उघड बाजू घेतल्याने आरोप राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारवर केले गेले. त्यामुळे असं कायम म्हटलं गेलं की टीका कमी करण्यासाठी अयोध्येतली वादग्रस्त जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याला सरकारचा पाठिंबा होता. 1986 मध्ये उमेशचंद्र पांडे यांनी जिल्हा न्यायालयात कुलूप तोडण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी काही समस्या होणार नाहीत हे शपथेवर सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं कुलूप उघडून तिथं पूजा करण्याची परवानगी दिली. याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समुदायाने मोहम्मद आझम खान आणि जाफर गिलानी यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद प्रतिकार समितीची म्हणजेच बाबरी ॲक्शन कमिटीची स्थापना केली आणि बाबरी मशिदीच्या संरक्षणाखाली आंदोलनं सुरू केली. देशभरात हिंदू मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालं. 1980 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने मंदिर आंदोलनाला उघडपणे समर्थन दिलं. 11 जून 1989 रोजी पालनपूर कार्य समितीमध्ये भाजपने ठराव मंजूर केला की या प्रकरणी न्यायालयाला निर्णय घेता येणार नाही आणि सरकारने सामंजस्याने किंवा संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीची जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी. उच्च न्यायालयाने जैसे ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलेला असतानाही 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं वादग्रस्त जागेवर शिलान्यास करण्याची घोषणा करून आंदोलन सुरू केलं. मशिदीपासून साधारण 200 फूट जागेवर कोनशिला बसवण्याचा समारंभही झाला. पण तीव्र प्रतिक्रिया आल्यावर सरकारनं तिथं पुढचं बांधकाम थांबवलं. या दरम्यान देशात
या दरम्यान देशात पुन्हा एकदा सत्तांतर झालं. राजीव गांधीच्या मंत्रिमंडळात बंड करणारे व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वात जनता दल ही तिसरी राजकीय शक्ती उदयाला आली आणि भाजपा आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यासह ते पंतप्रधान झाले. त्यांनी अर्धा आंदोलनानं तापलेल्या या काळात ओबीसी आरक्षणाचा मंडल आयोगाचा अहवाल प्रत्यक्ष राबवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या देशात कमंडलचं राजकारण सुरू झालं. आता लालकृष्ण अडवाणीच्या नेतृत्वाखाली भाजपचे मंदिर आंदोलनाचं धुरा उघडपणे खांद्यावर ठेवली. त्यांनी सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंतच्या रथयात्रेला 25 सप्टेंबर 1990 रोजी आरंभ केला. देशभरातून मंदिर आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याचा उद्देश त्यामागे होता. 30 ऑक्टोबरपर्यंत अयोध्येला पोहोचण्याचा त्यांचा मानस होता. या रथयात्रेदरम्यान देशातील अनेक भागांमध्ये जातीय दंगली झाल्या. बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना बिहारमध्ये अटक केली आणि रथयात्रा थांबवली. उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने अनेक निर्बंध लादलेलं असतानाही हजारो कारसेवक 30 ऑक्टोबरला अयोध्येत पोहोचले. पोलिसांनी गोळीबार केला तरीही कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर पोहोचले. अखेरीस पोलिसांनी परिस्थितीवर ताबा मिळवला. या गोळीबारात 16 कारसेवकांचा मृत्यू झाला. व्ही.पी. सिंह यांच्या भूमिकेनं संतप्त झालेल्या भाजपाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर पंतप्रधान झालेल्या चंद्रशेखर यांच्या काळात त्यांनी मध्यस्थीय हिंदू मुस्लिमांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरला. 1991 मध्ये निवडणुका झाल्या. त्यात पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकारचं सत्तेत आलं. पण आंदोलनाचा भाजपाला होणारा राजकीय लाभ स्पष्ट दिसला. त्याने 120 खासदार निवडून काढले. मुख्य म्हणजे कल्याणसिंह यांच्या नेतृत्वात भाजपाचं उत्तर प्रदेशमध्ये सरकारवर आलं. डिसेंबर 1992 मध्ये कारसेवेची घोषणा झाली. कल्याणसिंह सरकारने आणि हिंदू विश्व परिषदेच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलं की या प्रतिकात्मक कारसेवेमुळे मशिदीला कोणतीही हानी होणार नाही. पोलिसांनी बळाचा वापर करू नये असं कल्याणसिंह यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनानं केंद्रीय सुरक्षा दलाची मदत मागू नये असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर 6 डिसेंबर 1992 रोजी ती घडलेली घटना घडली ज्यानं आधुनिक भारताचा राजकीय इतिहास बदलला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंगर अशा नेत्यांच्या उपस्थितीत आणि सुप्रीम कोर्टाचे निरीक्षक, जिल्हा न्यायाधीश तेज शंकर आणि पोलीस प्रशासन हजर असतानाही लाखो कारसेवकांनी मशिदीची वीट 6 डिसेंबरला उद्ध्वस्त करून टाकला. त्या अवशेषांवर त्यांनी तात्पुरतं मशीदही उभं केलं. अडवाणीसह इतर नेत्यांनी मशीद पाडण्याच्या प्रकाराला आपला सहभाग नाकारला. या घटनेवर पुढे स्वातंत्र्य आयोग आणि तपास नेमका केला गेला. या घटनेनं खडसाळ देशभर उमटले. मुंबईसह अनेक ठिकाणी दंगली झाल्या. 2000 पेक्षा अधिक लोकांचे या घटनांमध्ये जीव गेले. मशिदीच्या विश्वासनंतर काही दिवसांनी हायकोर्टानं निर्णय दिला की कल्याणसिंह सरकारने इथली जमीन ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे. या वादानंतर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने वादग्रस्त संकुलाही त्याभोवती 67 एकराची जमीन ताब्यात घेण्यासाठी जानेवारी 1993 मध्ये केंद्र सरकारने कायदा मंजूर केला. प्रकरण पुन्हा न्यायालयाच्या निवाड्याकडे आलं. जुनं हिंदू मंदिर पाडून बाबरी मशीद पाडण्यात आली होती का याबद्दल सुप्रीम कोर्टानं सांगावं अशी विनंती हायकोर्टाने केली. अशा प्रकारे हे प्रकरण फक्त जमिनीच्या वादापुरतं मर्यादित मानण्यात आलं. मात्र सुप्रीम कोर्टाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा नकार दिला. या संबंधीची वस्तुस्थिती ठरवणं आपल्याला शक्य नाही असं कोर्टाने या निवाड्यात म्हटलं. दोन्ही पक्षांना न्यायिक प्रक्रियेवर वाद सोडवावा यासाठी सुप्रीम कोर्टाने खटला पुन्हा हायकोर्टाकडे रवाना केला. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं NDA सरकार सत्तेत आलं. अयोध्येचा वाद सोडवण्यासाठी वाजपेयी यांनी अयोध्या समितीची स्थापना केली. ज्येष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांची हिंदू आणि मुस्लिम नेत्याची चर्चेसाठी नियुक्ती झाली. फेब्रुवारी 2002 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी
निवडणुकीच्या जाहिरातीदरम्यान भाजपने राम मंदिर बांधण्याचा मुद्दा घेतला होता. त्यामुळे 15 मार्चपासून आम्हीच मंदिराचं काम सुरू करू अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेनं केली. त्यामुळे शेकडो कार्यकर्ते अयोध्येतून जमू लागले. अयोध्येतून परत येणाऱ्या कारसेवकांच्या एका ट्रेनवर गुजरातच्या गोधरा स्टेशनवर हल्ला झाला. यात 58 कार्यकर्ते ठार झाले आणि त्यानंतर अख्ख्या गुजरातमध्ये दंगली उसळल्या. 13 मार्च 2002 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येमध्ये जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर शिलापूजनाची परवानगी नाकारली. केंद्र सरकारने आदेशाचं पालन करण्याची हमी दिली. प्रदीर्घ काळ सुरू राहिलेल्या सुनावण्या आणि त्यातील साक्षीदाराची जबानी आणि कागदोपत्री पुरावे विचारात घेतल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने 30 सप्टेंबर 2010 रोजी अयोध्या प्रकरण निकाल दिला. मशिदीच्या मध्यवर्ती घुमट्याखाली जमिनीवर प्रभू रामचंद्राचा जन्म झाला असण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनेक परिस्थितीजन्य पुराव्यात तपासणीनंतर सहमती दर्शवली, परंतु जमिनीच्या मालकीचा ठोस पुरावा कुणाकडेही नव्हता. दीर्घकालीन ताब्याच्या निकषानंतर ही जमीन 3 हिस्सात विभागण्यात आली. भगवान राम, निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ बोर्ड असे 3 वाटेकरी झाले. प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं. 2019 मध्ये राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 संसदीय समितीची स्थापना केली. यात सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती खलिफुल्ला, सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री रविशंकर यांचा समावेश केला. या 3 सदस्यीय समितीच्या समन्वयातून कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे 6 ऑगस्ट 2019 पासून या प्रकरणातील सर्व याचिकेवर दररोज सुनावणी होणार असं सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्यीय खंडपीठाने सांगितले. मोठ्या कालखंडाच्या सुनावणीनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात निकाल दिला. अयोध्येची मूळ जागा हिंदू राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी 5 एकर पर्यायी जागा ठेवण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्य घटनापीठाच्या एकमताने निर्णय दिला. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्याय डी.वाय. चंद्रचूड आणि न्याय एस. अब्दुल नजीर यांनी हा निर्णय दिला. आमच्यासाठी हा निर्णय समाधानकारक नाही, पण आम्ही याचा आदर करतो असं सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं होतं. बाबरी मशीद पाडल्यानंतर 10 दिवसांनी तपासासाठी लिबरल आयोगाची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तपास अहवाल देण्यासाठी 3 महिन्याचा अवधी देण्यात आला होता, परंतु त्यांची मुदत सतत वाढत गेली. 17 वर्षाच्या काळात आयोगाचा कार्यकाळ 48 वेळा वाढवला गेला. लिबरल आयोगाने 30 जून 2009 रोजी आपला अहवाल गृह मंत्रालयात दिला. मशीद एका गटाद्वारे पाडली गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे. आयोगाने या गटात सामील लोकांवर खटला चालवण्याची शिफारस केली होती. या घटनेनंतर 2 एफ.आय. दाखल झाले होते. कारसेवकांबरोबरचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, भीमसेनचे तत्कालीन महासचिव अशोक सिंघल, बजरंग दलाचे नेते विनय कटियार, उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, मुरली मनोहर जोशी, गिरिराज किशोर आणि विष्णू हरी दालमिया यांचा समावेश होता. पुढे ते दोन्ही तपास सीबीआयकडे गेले. 5 ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआयने एक संयुक्त आरोपपत्र दाखल केलं. दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडली गेली होती. आरोपपत्रात बाळासाहेब ठाकरे, कल्याण सिंह, चंपतराय, धर्मदास, महंत, नृत्य, गोपालदास आणि काही इतर लोकांची नावे जोडली गेली. अनेक टप्प्यांमधून या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन सुनावणी केल्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या या खटल्यामधून भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 जणांची मुक्तता केली. जवळपास 3 दशक चाललेल्या मंदिर मशीद प्रकरणाचा भारतीय राजकारणावर न पुसता येणारा परिणाम झाला. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाचा पूर्ण बहुमतातलं सरकार आलं. त्यांना 2019 मध्येही बहुमत मिळालं. न्यायालयाचा अंतिम निकाल लागल्यानंतर मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतल्या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि कालांतरानं 22 जानेवारी 2024 ही तारीख उद्घाटनासाठी निश्चित करण्यात आली. धन्यवाद.